नमस्कार, आपण पाहताय ठळक वार्ता. गुढीपाडवा. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदा असून तो आनंद, विजय आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घराबाहेर गुढी उभारून ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे नवीन कार्याची सुरुवात देखील शुभ मानली जाते. रामाचा विजय आणि वसंत ऋतूचे स्वागत या सणातून साजरे केले जाते. याच दिनाचे औचित्य साधत बदलापूर शहरात श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने भाजप नगरसेवक आदित्य पाटील यांच्या आयोजनाने कात्रपची भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजनात पारंपरिक वेशभूषेत लहान बालकं, तरुण तरुणी तसेच वयोवृद्ध माणसं पाहायला मिळाली. या शोभायात्रेत शिर्डीचे साईबाबा, प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान, कृष्ण, राधा, छत्रपती शिवाजी महाराज, खंडोबा, म्हाळसा, विठ्ठल रखुमाई यांच्या वेशभूषेत लहान बालकं तसेच एकंदरीतच वातावरण पाहायला मिळालं. कात्रपच्या या शोभायात्रेत एकंदरीतच आनंददायी असं वातावरण पाहायला मिळालं. कात्रप तलावाच्या बाजूला आदित्य पाटील यांनी गुढीची पूजा केली. तसेच या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेला ढोल ताशा पथक आणि मल्लखांब यांनी विशेष आकर्षण निर्माण केले होते. यावेळी नगरसेवक आदित्य पाटील यांनी माध्यमांशी बोलताना साधलेला हा खास संवाद. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर. नमस्कार, मी राहुल साळवे. ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अर्थात गुढीपाडवा. हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवाला अनन्य असं साधारण महत्व आहे. हिंदू धर्मामध्ये नववर्षाच्या गुढीपाडव्याला सुरुवात होते. त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर बदलापूर शहरात आपण पाहिलं तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्रीराम प्रतिष्ठान आयोजित आदित्य नरहरी पाटील यांच्या आयोजनाने कात्रपची शोभायात्रेची सुरुवात झाली आहे. आज आपण पाहू शकतो येथे लाठीकाठीची लहान बालके असू द्या, तरुण तरुणी असू द्या, त्यांच्या माध्यमातून लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आज आपण पाहतो येथे मल्हार आज आपण जर पाहिलं तर खंडोबा आणि म्हाळसा यांचं प्रतीक देखील आपला इथे दाखवत येत आहे. असे अतिशय सुंदर असं प्रतीक जे आहे कात्रपच्या शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर शिवाजी महाराज पाहायला मिळतात. छोटे बालक जे आहे ते कृष्णाच्या वेशभूषेत आहे. पालखी यात्रा देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर अनन्य असं साधारण महत्व आहे. आणि त्याच पाठोपाठ आपण पाहिलं तर हिंदू धर्माचे दैवत ज्यांना मानलं तर राम, लक्ष्मण, सीता यांचं देखील एक असं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लक्ष्मी मातेचं आपलं स्वरूप देखील पाहायला मिळत आहे. त्या पाठोपाठ आपण पाहिलं साईबाबा देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक लहान बालक पाहिलं साईबाबाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो. त्या पाठोपाठ आपण पाहिलं तर लेझिम देखील आपल्याला करताना पाहायला मिळतात. लहान बालकांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा सहभाग घेतला आहे. विठ्ठल रखुमाईचं प्रतीक देखील आपला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि त्या पाठोपाठ आपण पाहिलं तर छोटे शिवाजी महाराज, काली माता ज्या आहेत, 2 देवी ज्या आहेत त्या गुढी हातात घेऊन आपल्या कात्रपच्या शोभायात्रेमध्ये आपल्या शोभायात्रेची शोभा वाढत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या पाठोपाठ आपण जर गेलो तर श्रीकृष्ण, हिंदू धर्मातलं मोठं सगळ्यात दैवत जे आहे ते श्रीकृष्ण अतिशय सुंदर अशा रूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. एक आजीबाई देखील आहेत, शिवाजी महाराजांच्या रूपात देखील आपल्याला पाहायला मिळतात. अनेक महिलांनी देखील या मध्ये सहभाग घेतलेला आहे. महिला शूर रणरागिणी असते आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. या ताई देखील आहे, त्यांनी हातात तलवार घेऊन शूर लढायचं कसं त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. त्या पाठोपाठ पाहिलं तर ढाल घेऊन देखील काही महिला आहेत
स्वतःचं संरक्षण कसं करायचं या संदेशातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्या पाठोपाठ जर आपण आलो तर आपल्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं देखील स्वरूप इथं आपल्याला पाहायला मिळतंय. पंडित जवाहरलाल नेहरू जे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचं देखील इथे प्रतिकृती सामान्य माणूस देखील आपल्याला पाहायला मिळतो. नागपंथीय यांचं देखील आपला इथे प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचं सगळ्या कात्रपच्या शोभायात्रेचं मॉर्निंग ग्रुप जो आहे तो कात्रपचा आहे. त्यांनी हा स्वरूप इथे साकारलेला आहे. आणि त्या पाठोपाठ आपण शेवटची आपण ते प्रतिकृती पाहिलं तर सगळ्यात अशी मोठी भव्य दिव्य अशी विठ्ठल रखुमाईची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशी जोडी इथे पाहायला मिळते. लोकांचे मनमोहक, लोकांचे डोळे भरून निघणार असे प्रतिकृती आहे. आणि त्या सोबतच जर पाहिलं तर शिदोरी घेऊन देखील आपला महिला पाहायला मिळत आहे. अतिशय मनमोहक असं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय.